निधन वार्तेमध्ये आपण साहित्य, विज्ञान, चित्रपट, राजकारण आणि पर्यावरण क्षेत्रातील जे व्यक्ती आहेत त्यांचा समावेश केलेला आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तिमत्वाची ओळख, त्यांनी केलेले योगदान आणि त्यांना मिळालेले पुरस्कार यावर आपण लक्ष केंद्रित केलेले आहे. सर्वप्रथम बघूया जयंत नारळीकर. हे खगोलशास्त्रज्ञ आणि साहित्यिक होते. यांचा जन्म झालाय कोल्हापूर येथे. त्यांनी पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स याचे पहिले संचालक राहिलेले आहे. ते 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. हे संमेलन नाशिक येथे 2021ला झाले होते. त्यांना 1965 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. 2004 मध्ये पद्मविभूषण, 2010 मध्ये महाराष्ट्र भूषण मिळाला होता. तर साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला 2014 मध्ये. 4 नगरातील माझे विश्व यासाठी. त्यांची प्रमुख पुस्तके आहेत आकाशाशी जडले नाते, नभात हसरे तारे, वामन परत न आला आणि टाइम मशीनची किमया. आता आहेत एस.एल. भैरप्पा. हे एक कन्नड कादंबरीकार आहेत. त्यांची साहित्य संपदा आहे वंशवृक्ष, मंथ, अवेशन मराठीमध्ये परिशोध, दाटू मराठीमध्ये ओलांडुने आणि आवरण. त्यांचे भित्ती हे आत्मचरित्र आहे. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला 1975 मध्ये दाटू या कादंबरीसाठी. सरस्वती सन्मान मिळाला 2010 मध्ये मंथ या कादंबरीसाठी. पद्मश्री मिळाला 2016 मध्ये. तर 2023 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला. आता बघूया मनोज कुमार यांच्याबद्दल. यांना आपण भारत कुमार या टोपण नावाने ओळखतो. हे देशभक्तीपर हिंदी चित्रपटासाठी ओळखले जातात. यांचा जन्म झाला 1937 मध्ये अबोटाबाद, पाकिस्तान येथे. यांचे मूळ नाव आहे हरिकृष्ण गिरी गोस्वामी. यांना 1992 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. तर 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला उपकार या चित्रपटासाठी. त्यांची गाजलेली गीते आहेत मेरे देश की धरती आणि भारत का रहने वाला हूँ. आता बघूया के. कस्तुरीरंगन. हे एक शास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ज्ञ आहेत. हे इस्रोचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. ते इस्रोचे 5वे अध्यक्ष होते 1994 ते 2003 या काळामध्ये. याशिवाय ते अंतराळ आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांना राष्ट्रपतींनी नॉमिनेट केले होते राज्यसभेच्या खासदारपदासाठी 2003 ते 2009 या काळामध्ये. ते नियोजन आयोगाचे सदस्य राहिलेले आहेत. याशिवाय ते राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पश्चिम घाट पर्यावरणशास्त्र अहवाल समितीचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. ही समिती आली आहे 2013 मध्ये. चांद्रयान 1 मोहिमेच्या विकासात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांना पद्मश्री मिळाला 1982 मध्ये. पद्मभूषण पुरस्कार मिळाला 1992 मध्ये. तर पद्मविभूषण पुरस्कार मिळाला 2000 मध्ये. आता बघूया गोवर्धन असरानी. हे एक विनोदी अभिनेते होते. त्यांची गाजलेली भूमिका होती शोले चित्रपटामधील तुरुंग अधिकारी. मेघनाथ देसाई. हे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत. हे भारतीय वंशाचे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होते. यांचे टोपण नाव होते लॉर्ड देसाई. त्यांनी अध्यापन केले लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे. नंतर ते हाऊस ऑफ लॉर्डचे मजूर पक्षाकडून सभासद राहिलेले 1991 मध्ये. याशिवाय त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे एसडीआयच्या विकासात. अमर्त्य सेन आणि महबूब उल हक यांच्यासोबत त्यांनी एसडीआयच्या विकासात सहभाग नोंदवलेला आहे. त्यांना पुरस्कार मिळाला पद्मभूषण 2008 मध्ये. सत्यपाल मलिक. सत्यपाल मलिक हे माजी राज्यपाल होते. यांची ओळख आहे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल म्हणून. ते काँग्रेस, जनता दल, भाजप या पक्षाचे होते. 2004 पासून ते भाजपमध्ये होते. ज्यावेळेस कलम 370 रद्द झाले त्यावेळेस ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. आता बघूया मारुती चितमपल्ली. यांना आपण अरण्य ऋषी या टोपण नावाने ओळखतो. हे एक वन्यजीव संरक्षक आणि मराठी लेखक आहेत. यांचा जन्म झालाय सोलापूर येथे. त्यांनी वन खात्यात 36 वर्ष नोकरी केलेली आहे. ते 79वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. हे संमेलन झाले 2006 ला सोलापूर येथे. त्यांचे चकवा चांदण हे एक आत्मचरित्र आहे. त्यांना पद्मश्री मिळाला 2025 मध्ये. याशिवाय त्यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारही मिळालेला आहे. गंगाराम गवाणकर. हे मालवणी नाटकांचे जनक आहेत.
त्यांची प्रमुख नाटके आहेत वस्त्रहरण, वाट पाहते पुनवेची, वर भेटू नका आणि उषःकाल होता होता. त्यांचे आत्मचरित्र आहे व्हाया वस्त्रहरण. ते 96 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. हे संमेलन झाले होते ठाणे येथे. धर्मेंद्र हे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि राजकीय नेते होते. यांचे निधन झाले आहे 24 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 89व्या वर्षी. त्यांचा जन्म झाला 1935 मध्ये लुधियाना पंजाब येथे. त्यांचे मूळ नाव आहे धरमसिंह देओल. त्यांचा पहिला चित्रपट होता दिल भी तेरा हम भी तेरे. 1960 मध्ये हा प्रकाशित करण्यात आला होता. तर शेवटचा चित्रपट ठरला इक्लिप्स. त्यांची निर्मिती संस्था होती 1981 मध्ये स्थापित झालेली विजयता. ते लोकसभेचे खासदार राहिलेले आहेत 2004 ते 2009 या काळात. त्यांचा मतदारसंघ होता बिकानेर. त्यांनी भाजप पक्षाकडून सहभाग घेतला होता. त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे 2012 मध्ये. याशिवाय फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळालेला होता. आता बघूया जेम्स डी वॉटसन. DNA-चे जे डबल हेलिक्स मॉडेल होते याचे हे सहसंशोधक राहिलेले आहे. DNA-च्या डबल हेलिक्स मॉडेलचा शोध 2 शास्त्रज्ञांनी लावला. पहिले होते जेम्स डी वॉटसन आणि दुसरे होते फ्रान्सिस क्रिक. हे लक्षात ठेवा की डबल हेलिक्स मॉडेलचा यांनी शोध लावलेला आहे. तो शोध लावला त्यांनी 1953 मध्ये. यासाठी त्यांना औषधशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले 1962 मध्ये. त्यांचे पुस्तक होते मॉलिक्युलर बायोलॉजी ऑफ जीन. आता बघूया सालुमर्दा थिमक्का यांच्याबद्दल. ह्या एक पर्यावरणवादी होत्या. ह्या मूळच्या कर्नाटकमधील आहेत. त्यांना मूलबाळ नसल्यामुळे त्यांनी झाडांची लागवड आणि जोपासना केली. यामुळे त्यांना सालुमर्दा ही उपाधी भेटली होती. सालुमर्दाचा अर्थ होतो झाडांची रांग. यांचे कार्यक्षेत्र होते बंगळूर जिल्ह्यातील हुलिकल ते कुडूर दरम्यानच्या महामार्गावर. त्यांनी 385 वडाच्या झाडांची लागवड केली होती. यासाठी त्यांना पुरस्कार मिळाला पद्मश्री 2019 मध्ये. नॅशनल सिटिझन अवॉर्ड 1995 मध्ये. इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. कर्नाटक राज्योत्सव सन्मान त्यांना मिळालेला आहे. BBCच्या 100 प्रभावी महिलांच्या यादीत त्यांचा समावेश झाला होता. आता बघूया इतर निधन वार्ता. सर्वप्रथम विजय रुपानी. हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते. यांचा मृत्यू झाला अहमदाबाद विमान अपघातात. फौजा सिंग हे जगातील सर्वात वयोवृद्ध मॅरेथॉन धावपटू होते. यांना टर्बन टोर्नाडो नावाने ओळखतो आपण. जेन गुडल यांना चिंपांझीची मैत्रीण म्हणून ओळखले जाते. ह्या एक संशोधक होत्या. जुबिन गर्ग हे एक मेघालयमधील गायक होते. त्यांचं सिंगापूर येथे अपघाती निधन झाले. पंकज धीर यांनी महाभारत या मालिकेत कर्ण नावाची भूमिका साकारली होती. सतीश शाह हे साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते होते. जॉर्जिओ अरमानी हे इटलीमधील फॅशन डिझायनर होते. याशिवाय ते अरमानी लक्झरीचे संस्थापकही होते. कुमुदिनी लाखिया ह्या एक कथ्थक नृत्यांगना होत्या. यांना पुरस्कार भेटलाय पद्मश्री. पद्मभूषण भेटला 2010 मध्ये आणि विभूषण मिळाला 2025 मध्ये. पोप फ्रान्सिस हे कॅथोलिक धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू होते. आता आपण प्रमुख निधन वार्ता बघितलेल्या आहेत. लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करणे. या लेक्चरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. धन्यवाद.